हॅलो हाय, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. इथे पहा, मी तांब्या पितळेची जी चिकट भांडे आहेत, समजा देवाऱ्यातले दिवे, समया, वाट्या वगैरे तेलकट चिकट होतात ना, त्या मी स्वच्छ करणार आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे कुकरमध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये एक लिंबू कापून टाकलेला आहे. जे आपण भांडे घासतो जे लिक्विड असतं डिशवॉशवर ते टाकणार आहे त्याच्यामध्ये 1 चमचा. आणि जे आपण खाण्यात वापरतो खायचा सोडा, बेकिंग सोडा, तो वापरणार आहोत 1 चमचा. हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊन त्याच्यामध्ये ज्या आपले देवाऱ्यातले चिकट भांडे आहेत, आरत्या, समया, दिवे, वाट्या, पेले, हे सर्व भांडे जे आपण मिश्रण तयार केलेले आहे पाण्याचे, त्याच्यामध्ये टाकून देणार आहे कुकरला आणि कुकरचं ढाकण लावून घेणार आहे. 1 ते 2 शिट्या काढून घ्यायचे कुकरच्या, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. कुकरमध्ये पाणी असल्यामुळे ते उडण्याची शक्यता आहे. तर जास्त शिटी आली की थोडंसं हे करायचं, खाली दाबून घ्यायचं, परत शिटी आली की दाबून घ्यायचं आणि 1 ते 2 शिट्या असं वाटलं की बंद करून द्यायचं. आपल्याला वाजतायत असं वाटल्यास बंद करून द्यायचं आणि स्वच्छ घासून घ्यायचं. पहा तुम्ही किती स्वच्छ भांडे निघतात. हे जे चिवट आहेत, काळे झालेले आहेत, ते सर्व भांडे खूप छान मस्त निघतात या लिक्विडने. मी खूप वेळा ट्राय केलेला आहे आणि खूप छान आहे हे लिक्विड. बनवायलाही अगदी इझी आहे आणि वापरायलाही इझी आहे आणि भांडे तर खूपच छान निघतात त्याच्यामुळे तांब्या पितळेचे. पहा इथे मी सर्व भांडे टाकून घेतलेले आहे त्याच्या मिश्रणामध्ये आणि आता मी कुकरचं ढाकण लावून घेतलेलं आहे. आता पहा मी गॅस ऑन करून त्याच्यावर ठेवणार आहे. 1 ते 2 शिट्या झाल्यानंतर मी ते बंद करून देणार आहे गॅस. तुम्हाला पुढे दिसेलच ते लिक्विड कसं दिसतं एकदम असं ओपन केल्यानंतर 2 शिट्या झाल्यानंतर. आता इथे माझं 2 शिट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला दाखवत आहे लिक्विड कसं झालेलं आहे. म्हणजे त्याच्या लिक्विडमध्ये भांडे जे आपण टाकले होते तांब्या पितळेचे कसे झालेले आहेत ते दाखवते. 1 मिनटं. कुकर ओपन करते. हे पहा, त्याची थोडीशी हवा काढून घेतली आणि थोडं ओपन केलेलं आहे. जे चिवट आहे दिव्याला वगैरे तेलकटपणा, तो असा नाही का फुगून वर बसलेला असतो निघून. फक्त नुसता हात लावला तरी स्वच्छ होतात, क्लीन एकदम मस्त, खूप छान. चिकट भांड्यांना जास्त मेहनत करायची गरज नाही, नुसता हात लावल्यास खूप छान निघतात. हे पहा, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.